क्या बात आहे, काय कॅल्क्युलेशन केलंय GI11 या टीमने. क्या बात आहे, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या आहे फक्त एक. पहिला चेंडू फेकला होता वाईट आणि त्यानंतर सलग 3 चेंडू आले डॉट. करण लहाने, कासगाव एक्सप्रेस हा गोलंदाज आहे आणि इम्प्रेसिव्ह गोलंदाजी होती या पहिल्या षटकामध्ये. जयराम प्रतिष्ठान या संघाच्या माध्यमातून गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते. एकदा पूर्ण झाले आणि पंचांचा इशारा येतोय. वाईट +1. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या आहे 3. धावसंख्या आहे 3. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे करण लहानेचं. स्विच हिट इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर चौकार. शीत यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे कासगाव प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. सामना क्रमांक 10वा सुरू आहे आजच्या दिवसातील. GI11 आणि जयराम प्रतिष्ठान या दोन संघांमध्ये स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एकदा या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 12. धावसंख्या 14 आहे. क्या बात आहे. जर ही जोडी नॉट आउट राहिली, 3 षटक जयेश आणि ऋतिकने जर बॅटिंग केली तर आदरणीय सचिन दादा टेंबे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल दोघांसाठी. धावसंख्या आहे 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात करून दिली GI11 या संघाला. या सामन्यामध्ये सलग 2 सामने जिंकलेले आहेत GI11 या संघाने या स्पर्धेमध्ये. आणि हा तिसरा आणि शेवटचा लीग सामना ते खेळत आहेत त्यांचा. GI11 संघ आणि जयराम प्रतिष्ठान हा संघ, दोन्ही संघ शेवटचा लीग सामना खेळत आहेत. या पुढील सामना असेल साईराज 11 आणि देवेश टायगर या दोन संघांमध्ये. लाऊड अपील केली होती एस्टॅनच्या पाठीमागून, परंतु अपील फेटाळली. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 14. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. 3 षटकांचा सामना आहे. साईराज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहे आणि पुढील सामना साईराज 11 या संघाचा आहे. क्या बात आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाईन पूर्णपणे मिस केली आहे. येथे हा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. धावसंख्या आहे 14. 3 षटकांचा सामना आहे. या पुढील सामने हे 3 षटकांचे आहेत, जेणेकरून वेळ वाचेल, जेणेकरून सेमीफायनल आणि फायनलचे ते 3 सामने जास्तीत जास्त षटकांचे खेळण्यासाठी मिळावे, हा प्रामाणिक प्रयत्न आहे आयोजकांचा. डान्सिंग डाऊन द विकेट, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि झेल पकडलाय मिडविकेट सीमा रेषेवरती आणि एक जल्लोष आपण पाहू शकाल. फलंदाज झालाय बाद. विघ्नेश होते, विघ्नेशने हा झेल आणि फलंदाज झालाय बाद ऋतिक. बॅक टू द पवेलियन.
फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केले, गॅप शॉट सिलेक्शन, डीप मध्ये फिल्डर येत आहे, स्वीपर कव्हरला, चांगलं क्षेत्ररक्षण मिळते एकच धावे चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 15 धाव धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. या पुढील सामना असेल साईराज 11 आणि देवेश टायगर या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक आहेत विघ्नेश. क्या बात आहे. मथुरचे ते खूप मोठे फॅन आहेत. कधी शर्यत हारली त्यामुळे राग काढतायत की काय असं वाटतंय. आणि हा दुसरा झेल पकडलाय या इनिंग मधील विघ्नेशने आणि फलंदाज झालाय बाद. सांगतात की विकेट तुम्ही टाकू नका, परंतु विकेट टाकताय समीर दादा, त्यामुळे सचिन टेंबे यांची चिंता वाढली आहे. धावसंख्या आहे 15 आणि एक चेंडू शिल्लक या षटकातील. यावीस फटका चांगला हुक केलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर षटकार. कदाचित प्रणेश टेंबेला क्रॅम्प आलाय. रिलीज स्प्रे घेऊन जायचं आहे, पाणी घेऊन जा. नक्कीच पायाला क्रॅम्प आलाय, रिलीज स्प्रे असेल तर घेऊन जा आपण. धावसंख्या आहे 21. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 21 ही धावसंख्या आहे. आणि आमचे संकेत राऊत थोडीशी नाराज आहेत. दादा काही हरकत नाही, पुढील वर्षी आपण प्रयत्न करा अजून जोमाने. क्या बात आहे. नक्ष पुन्हा एकदा नक्ष दक्ष लहानेने हा झेल पकडलाय, तिसरा झेल पकडलाय. अप्रतिम हा झेल पकडलाय पुन्हा एकदा. क्या बात आहे. दक्ष लहानेने इम्प्रेस केलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडू ठरलाय. अपकमिंग रायझिंग स्टार हा खेळाडू दक्ष लहानेने हा तिसरा झेल पकडलाय या स्पर्धेमधील. या धावसंख्येवरती न्यू बॅट्समन येते 5व्या क्रमांकावरती मनोज येतोय, नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. 3 बाद 21 ही धावसंख्या आहे GI11 या टीमची. सचिन टेंबे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला येऊन ऑन द टॉस अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 21. षटक क्रमांक सुरू आहे, नक्कीच शेवटचं. धावसंख्या 21 आहे आणि शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करतायत LBW चे आणि अपील फेटाळली. लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव.
या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 22-22. 22 धावा धावफलकावरती आहेत. सामना क्रमांक 10 सुरू आहे. या लीग मधील शॉट ऑफ गुडलेनचा वापर केला होता. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 22 आहे. आणि या षटकाचा विचार केला तर मयूरने चांगली गोलंदाजी केली, कारण की जयराम प्रतिष्ठान या टीमसाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मिस्टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 24 धावा. टॉस आपण करूया साईराज 11 आणि देवेश टायगर या 2 संघांमध्ये. या पुढील सामना असेल सामना क्रमांक 11. सचिन टेंबे थोडेसे चिंतेमध्ये आहेत. ते सांगतात की विकेट टाकू नका आपण, आणि परंतु विकेट टाकण्याचा प्रयत्न बॅट्समन करतायत. सचिन दादा तुम्ही समजून सांगा. आणि षटक क्रमांक 3 झाले समाप्त. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. बघा ही खासियत आहे सचिन दादा टेंबे यांची. शेवटच्या चेंडू डॉट खेळले त्याबद्दल प्रणेशसाठी 200 रुपये. क्या बात आहे. आज 10,000 देखील कमी पडतील. असं सुरू राहिलं तर सचिन दादा टेंबे नक्कीच काही फरक पडणार नाहीये सचिन दादा टेंबे यांना, कारण की एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. आणि धावसंख्या आहे 24. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 25. 3 षटकांमध्ये. टॉस आपण करूया साईराज 11 आणि देवेश टायगर या 2 संघांमध्ये. टॉस करूया. संकेत राऊत आपले शुभ हस्ते आपण टॉस करू. या पुढील सामन्याचा टॉस आपण संकेत राऊत यांच्या शुभ हस्ते करूया. कोणाची मॅच आहे? बनवायचे धावा 25 या सामन्यामध्ये. गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये जयेश टेंबे येतोय आणि स्ट्राईक इनला फलंदाज करण लहाने आहेत. करण लहाने आणि जयेश टेंबे ही जोडी आपण पाहतोय. 18 चेंडू आणि बनवायचे धावा 25 या सामन्यामध्ये. या पुढील सामना साईराज 11 या टीमचा असेल. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा.
पहिला चेंडू गॅप शॉट सिलेक्शन, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय करण लहानेच्या बॅट मधून. KPL चौकार. पहिलं आणि पहिल्या चेंडूवरती जयेश टेंबेच स्वागत केलंय करण लहानेने, लगावलाय चौकार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 4. बनवायचे 3 षटकांमध्ये 25 धावा. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. ऑन साइडला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. टिपलाय झेल गणेश लहानेने, प्रणेश लहानेने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. न्यू बॅट्समन येतोय, तो म्हणजे बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. मयूर टेंबे येत आहेत. मयूर टेंबे आणि जयेश टेंबेला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की 21 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत. हे समीकरण आपण पाहतोय या सामन्यामध्ये आहे. जयराम प्रतिष्ठान या टीम समोर. फुलटॉस चेंडू आहे आणि मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम. हा झेल पकडलाय प्रणेश टेंबेने. फलंदाज झाले बाद. मयूर टेंबे बॅक टू द पवेलियन. उंबरठ्यावरती आहे गोलंदाज जयेश टेंबे. या स्पर्धेमधील हॅट्रिक पूर्ण करेल का हा गोलंदाज जयेश? पुन्हा एकदा फटका चांगला आपण पाहतोय. अपिश खेळतायत आणि चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला. आणि मिळतील्या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. जयराम प्रतिष्ठान या संघासाठी 25 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि अजून 19 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू आणि बनवायचे धावा 19 या मॅच मध्ये. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. यावेळेस बॅटची कडा आहे, स्लाइस केले आणि पांडुरंग होते आय थिंक. आणि पांडुरंगला बीट करून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 10. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे जयराम प्रतिष्ठान या संघाला.
12 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची गरज आहे. पुतण्याचा हा झेल सोडलाय पांडुरंग लहाणे यांनी. आदित्य लहाणे जे पुतणे आहेत पांडुरंग लहाणे यांचे. 12 चेंडू आणि 15 धावा बनवायच्या आहेत. प्रणेश लहाणे येतोय नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. देवीस टायगर या टीमने बॅटिंग घेतले टॉस जिंकून. अपील करतायत कॉडबे यांची आणि ती अपील फेटाळली आहे पंचांनी. येथे हा डॉट बॉल. योगराज बुटेरे सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. सध्या डे नाईट ते अंपायरिंग करतायत. बॉलर पण 11 चेंडू आणि बनवायचे धावा 15 या सामन्यामध्ये. जयराम प्रतिष्ठान या संघासाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं. पुन्हा एकदा मिस्टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि अप्रतिमा झेल पकडलाय सचिनने. आय थिंक सचिनने हे दोन्ही सामने पहिले जिंकून दिलेत सचिन टेंबे यांच्या GI11 या संघाला. कारण की पहिल्या मॅच मध्ये 3 चेंडू आणि 3 सलग चौकार लगावले आणि या आधीच्या सामन्यामध्ये 2 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना चौकार लगावला. तो सचिन आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती आज चांगला झेल पकडलाय. दहा चेंडू आणि बनवायचे धावा 15 या सामन्यामध्ये. न्यू बॅट्समन येतोय हरेश. प्रणेश लहाणे प्रत्येक मॅच मध्ये मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न करतायत. बघा फेअर गेम खेळा तुम्ही. कासगाव प्रीमियर लीग आहे. पुन्हा एकदा मिस्टायमिंग टॉप आहे. झेलची शक्यता आणि अप्रतिमा झेल पकडलाय. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय या सामन्यामध्ये. जयराम प्रतिष्ठान संघ आपण पाहतोय थोडासा कोईना अडचणीमध्ये येतोय. नक्कीच त्याची बॉडी लँग्वेज पाहून मला भरोडीच्या अजय पाटीलची आठवण झाली. अर्जुन ठाणगे स्ट्रायकिंगला आहेत. क्या बात आहे. पटका चांगला आपण पाहतो इनफिल्डच्या वरून गॅप मधून चेंडू जातोय स्वीपर कव्हरच्या दिशेने. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. प्रतिष्ठान या टीम साठी 8 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायचे धावा 11 या मॅच मध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत जज कदर आणि अप्रतिमा झेल पकडलाय भालचंद्रने. जयेश होते या जयेश टेंबेने हा झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय बाद. मध्ये न्यू बॅट्समन येतोय सुमित. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कासगाव प्रीमियर लीग मध्ये कासगाव गावच्या विद्यमान सरपंच अंजलीताई कांबरी मॅडम यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 18 आणि जिंकण्यासाठी 7 धावांची
गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 6. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जयराम प्रतिष्ठान या संघाला. नेक्स्ट मॅच आहे साईराज 11 आणि देवेश टायगर या दोन संघांमध्ये यापुढील सामना आहे. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. ती म्हणजेच जयराम प्रतिष्ठान या संघाला. सामना अतिशय रफ अँड टफ मध्ये आपण पाहतोय. नक्कीच 2 चौकार आलेत. फलंदाज एक चौकार आलाय, तो म्हणजेच सुमित राऊतच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिला. अर्जुन ठाणगेच्या बॅट मधून आलाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बाळाशेठ कांबरी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती आणि कासगावच्या विद्यमान सरपंच अंजलीताई, नक्कीच बाळाशेठ कांबरी मॅडम यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहिल देशमुख साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नवीन गोलंदाज पांडुरंग लहाने आहेत. 5 चेंडू शिल्लक आणि 5 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. रनबॉल इक्वेशन आहे जयराम प्रतिष्ठान या टीम समोर. पहिला सामना गमावल्यानंतर त्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं आहे जयराम प्रतिष्ठान या संघाने. पुन्हा एकदा बॅकफुलला जाऊन बॅक टू द बॉलर खेळत आहेत. पांडुरंग लहानेने थोडीशी चूक केली आहे आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या 4 धावा बनवावे लागतील जयराम प्रतिष्ठान या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत सुमित राऊत, ज्याने एक चौकार लगावलाय. सुमित राऊत आणि आदित्य लहाने ही जोडी मैदानावरती आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कासगावच्या विद्यमान सरपंच अंजलीताई बाळाशेठ कांबरी मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे कासगाव प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. त्यांच्या समवेत मिताली देखील आहेत आणि मिताली 11 या टीमच्या पुरस्कर्त्या आहेत आणि सलग 2 सामने देखील जिंकलेले आहेत मिताली 11 या संघाने. आणि क्वालिफाय नक्कीच झालेलं आहे का हे पाहावं लागेल जेव्हा पॉइंट्स टेबल येतील आमच्या समोर. जेव्हा 12 लीग सामने पूर्ण होतील तेव्हा कोणते 4 संघ पुढे सरकलेत यांची नावं आम्ही जाहीर करू. पांडुरंग यावेळी फटका फसलाय. मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम झेल पकडलाय प्रणेश लहानेने. फलंदाज झालाय बाद. या मॅच मध्ये ट्विस्ट, या मॅच मध्ये कमबॅक झालंय GI11 या संघाचं. कारण की 3 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायचे धावा 4. जिंकण्यासाठी जयराम प्रतिष्ठान या संघाला क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. मानाची स्पर्धा, लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे कासगाव प्रीमियर लीग सीझन 3. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. प्रत्येक सामना आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला रफ अँड टफ सामना. शेवटच्या क्षणापर्यंत सामने रंगलेत आणि तोच सामना आपण पाहतोय. याही मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे कारण की 3 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे,
त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील जयराम प्रतिष्ठान या संघाला. पांडुरंग लहाने ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे, एक्सपिरियन्स इज गुड टीचर असं म्हटलं जातं. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय. या मॅच मध्ये 7 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. फुलटॉस चेंडू आहे ऑन साइडला, फटका चांगला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द पैसा वसूल हा सामना आपण पाहतोय. एक चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. मी आधीच म्हटलंय पांडुरंग लहानेकडे एक्सपिरियन्स आहे आणि दुसऱ्या बाजूला अपकमिंग रायझिंग स्टार फलंदाज विघ्नेश ऑन स्ट्राइक. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे धावा 2. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना आपण देऊया लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. पांडुरंग लहाने गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. हा झेल सोडलाय आणि धावबाची संधी. 2 धावा झाल्यात पूर्ण आणि सामना जिंकलाय जयराम प्रतिष्ठान या संघाने. हा सोपा झेल सोडलाय मनोज टेंबेने आणि ही मॅच देखील सोडली आहे आणि ही मॅच गमवावा लागलाय तो म्हणजे GI